हॅलो फ्रेंड्स, मग काय मजेत आहात ना सगळे? मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत। आज आपण हक्का नूडल्स म्हणजे चाऊमिन बनवणार आहोत। त्यासाठी 4 कप पाणी उकळायला ठेवलं आहे। पाणी चांगलं खळखळ उकळू द्यायचं आहे, मग त्यात आपण नूडल्स घालायचे आहेत। पाणी उकळलेलं आहे, आता नूडल्स घालूया। फक्त 2च मिनटं त्याला उकळू द्यायचं आहे। खळखळ उकळलं की गॅस बंद करायचा आहे आणि झाकून 5 ते 7 मिनिट ठेवायचं आहे। बाहेर खाण्यापेक्षा घरातच आपण सोप्या पद्धतीने बनवू शकतो। 1 चमचा तेल घालायचं आहे। आता पाणी उकळलेलं आहे, गॅस बंद करूया आणि झाकून ठेवूया 5 ते 7 मिनिट। आता एक कढई ठेवलेली आहे, त्यात 3 चमचे तेल घातलं आहे। 2 कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आहेत। त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। कांदा गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे। आपण पातळ चिरलाय ना, लवकर भाजला जातो त्यामुळे। आता लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे, ती 1 चमचा घालायची आहे। तुम्ही बारीक चिरून घातले तरी पण चालतील। आता ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथं तर ढबू मिरची घातलेली आहे, ते पण उभे चिरून घेतलेले आहे। 2 ढबू मिरची आहेत। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता। भाज्या लवकर वाफवण्यासाठी इथं मीठ घालून घ्यायचं आहे। मिठामुळे काय होतं, पाणी सुटतं आणि भाज्या लवकर शिजल्या जातात। आता सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण नूडल्स पाण्यात घालून पण 7 मिनिट झालेले आहेत, ते काढून घ्यायचे आहेत। असे चाळणीत काढून घेऊन थंड पाणी वर घालून घ्यायचं आहे त्यावर आणि ते नितळून घ्यायचं आहे। आता सगळे नूडल्स त्यात घालून घेतलेले आहेत, सगळं मिक्स करायचं आहे। भाज्या पण वाफलेल्या आहेत बरं का। 1 चमचा सॉस घातलेला आहे, टोमॅटो सॉस आहे। 1 चमचा सोया सॉस आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं। आता इथं आपण काळी मिरीची पूड आहे, ती पण घातलेली आहे, टेस्टला छान लागतं म्हणून। सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। इथं सगळं छान मस्त तयार झालेलं आहे आपलं चाऊमिन किंवा हक्का नूडल्स म्हणा, बेस्ट तयार झालेले आहेत। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा।